कारवाई न झाल्यास सामाजिक कार्यकर्ता सुनील ईगे यांचा आमरण उपोषणाचा इशारा। संगमनेर तालुक्यातील मांडवे बुद्रुक गावातील गट नंबर 11 या सरकारी जागेत शिवप्रभात सेवाभावी ट्रस्टने अनधिकृत अतिक्रमण करून शासनाची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करत शासनाचा निधीचा गैरवापर केला आहे। त्यामुळे या ट्रस्टने शासनाची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करत सरकारी जागेत अनधिकृत अतिक्रमण केल्याप्रकरणी कारवाई करून ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांसह संबंधित स्थानिक प्रशासनावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अन्यथा 3 एप्रिल 2025 रोजी संगमनेर उपविभागीय कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार असल्याचे निवेदन सामाजिक कार्यकर्ता सुनील ईगे यांनी दिले आहे। याबाबतचे निवेदन संगमनेर उपविभागीय अधिकारी डॉक्टर शैलेश हिंगे यांना देण्यात आले आहे। निवेदनात म्हटले आहे की संगमनेर तालुक्यातील मांडवे बुद्रुक येथील मुळा नदी लगत गट नंबर 11 हा सरकारी नावे आहे। या गटात जवळपास 17.72 हेक्टर क्षेत्र आहे। यापैकी काही क्षेत्रात महावितरण व ग्रामपंचायत नळ पाणी पुरवठा योजनेची टाकीची अधिकृत नोंद आहे। मात्र शिवप्रभात सेवाभावी ट्रस्टने या सरकारी क्षेत्रात गेल्या अनेक वर्षापासून अनधिकृत ताबा घेतला आहे। तसेच शासनाला फसवून या जागेवर कोट्यवधींचा निधी लाटून या जागेवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले आहे। तसेच सदर क्षेत्रातील उतार्यावर देखील याबाबत कुठलीही नोंद आढळून येत नाही। सदर जागेचा उतारा बघता उतार्यावर महावितरण कंपनीला व नळ पाणी पुरवठा योजनेला अधिकृत जागा दिल्याची नोंद आहे। मात्र सदर शिवप्रभात सेवाभावी ट्रस्टची अशी कुठलीही नोंद आढळून येत नाही। उलट शासनाची फसवणूक करत कोट्यवधींचा निधी मिळवला आहे। गोरगरीब जनतेला राहण्यासाठी निवारा नाही। छोट्या छोट्या व्यावसायिकांना आपण अतिक्रमण केले म्हणून त्या व्यावसायिकावर बुलडोजर चालवला जातो। मात्र मांडवे बुद्रुक येथे तर एखादा गुंठा नव्हे तर तब्बल मोठ्या प्रमाणात संबंधित ट्रस्टने अतिक्रमण केले असून करोडो रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे। त्यामुळे या ट्रस्टने शासनाचा निधी खोटे कागदपत्रे बनवून लाटला आहे। मांडवे बुद्रुक ग्रामपंचायतीतील देखील त्यावेळची चुकीची नोंद झाल्याचे उघडकीस आले आहे। त्यामुळे मोठ्या राजकीय नेत्यांचा व संबंधित अधिकाऱ्यांचा हाताशी धरून या शासकीय क्षेत्रावर अनधिकृत अतिक्रमण केले आहे। त्यामुळे यामागे कोणाचा हात आहे हे देखील समोर येणं गरजेचं आहे। ज्या शासकीय कार्यालयातून खोटी कागदपत्रे दिली त्यांची देखील चौकशी होणे गरजेचं आहे। ज्या ट्रस्टने फसवणूक करत अतिक्रमण करून शासनाचा कोट्यवधींचा निधी लाटला त्यांची चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी, असे निवेदनात म्हटले आहे। अल्पभूधारक, भूमिहीन, मजूर, अल्पसंख्याक या लोकांनी अतिक्रमणात वस्ती केली तर त्यांच्यावर केसेस दाखल करून बुलडोजर चालवला जातो, जमीनदोस्त केले जातात। परंतु अशा धनदांडग्या लोकांना अतिक्रमण करून करोडो रुपयांची मूल्य असलेल्या जमिनीवर अतिक्रमण करणाऱ्यांवर राजकीय व संबंधित प्रशासनाच्या अधिकारी वर्गातून वरदहस्त असल्याचं दिसून येत आहे। न्याय न मिळाल्यास आमरण उपोषण नक्कीच करणार, सुनील ईगे यांचा इशारा। कानोसा न्यूज, साकूर। नमस्कार, माझं नाव सुनील नामदेव ईगे, सामाजिक कार्यकर्ता म्हणून मी काम करत असतो साकूर पठार भागामध्ये। मांडवे बुद्रुक तालुका संगमनेर मांडवे बुद्रुकमध्ये गट नंबर 11 सरकारी गट असताना जो 40 ते 85 एकरचा गट आहे, ह्या गटामध्ये एका ट्रस्टने अतिक्रमण केलेलं आहे। अतिक्रमण केलं असून याच्यामध्ये 10 ते 15 वर्षापासून हे काम चालू आहे आणि याच्यामध्ये प्रशासन का झोपलंय का, आणि याच्यामध्ये असं आहे की याच्यामध्ये ग्रामपंचायतने काही यांना काही हे दिलेलं आहे का, परवानगी दिली आहे का, परवानगी दिली असता तर याच्यामध्ये कोण कोण अधिकारी आहे, यांनी कोणत्या कोणत्या परवानगी दिलेल्या आहे, याची सर्व शहानिशा करून यांची चौकशी करून यांच्यावर कारवाई करण्याचा मी प्रांत कार्यालयामध्ये आपलं निवेदन दिलेलं आहे। यांच्यावर कारवाई करण्यात यावी म्हणून, आणि कारवाई जर होत नसेल तर 3 एप्रिल 2025 रोजी मी
प्रांत कार्यालयासमोर आमरण उपोषण बसणार आहे. आमरण उपोषण जर बसलो तर जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत कमी उठणार नाही. सुनील इगे साहेब, ज्या पद्धतीनं या ठिकाणी अतिक्रमण ज्या जमिनीवर झाले ती जमीन गेल्या 20 वर्षापासून त्या ठिकाणी त्या व्यक्तीचं अतिक्रमण आहे. गुंठा, 2 गुंठे, नंतर एकर, 2 एकर, 10 एकर, 15 एकर, 20 एकर, 25 एकर, 30 एकर, 40 एकर अशा पद्धतीने त्या माणसाने त्या ठिकाणी अतिक्रमण करीतच गेला. मग महसूल प्रशासन असेल किंवा संबंधित स्थानिक प्रशासन जे असेल त्या गावातलं मांडवी बुद्रुकचं, तर त्यांना ही गोष्ट निदर्शनास आणणे. आता माझा हिंगे साहेब प्रांत कार्यालय मी यांना तेच विनंती केलेली आहे की याच्यामध्ये जर कोणी अधिकारी किंवा ग्रामसभेने ठराव पास ते म्हणतायत ना आम्ही ठराव घेतलेला आहे, तुम्ही ठराव दाखवा ना. तुम्ही सगळे खोटे बोलतात हे लोक. तुम्हाला कोणी परवानगी दिली, परवानगी दाखवा ना. परवानगी अशी कोणती परवानगी मिळालेली नाही. परवानगी जर मिळाली असती त्यांचं उतार्यावर सरकार नाव येते, मग तू परवानगी मिळाली असते त्यांचं नाव असतं तिथं, ट्रस्टीचं नाव असतं तिथं. तसे कोणतीही याच्यावर नोंद नाही, त्याची काहीच नाहीये. संबंधित ट्रस्टचे जे अध्यक्ष आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की हे माझं जे आहे ते सगळं अधिकृत आहे. मला त्या ठिकाणी काही नेत्यांचं नाव घेतात, मोठमोठ्या नेत्यांचं नाव वापरलं जातं. पंतप्रधान मोदींनी एक त्या ट्रस्टसाठी काहीतरी एक पत्रव्यवहार केलेला आहे. त्या पत्रव्यवहाराचा गैरफायदा किंवा त्या म्हणजे शासकीय अधिकाऱ्यांना काही दबाव टाकण्यात येतोय असं बी कळलं त्या पत्राद्वारे. याच्या मग असं आहे की यांनी 2-3 अधिकाऱ्यांना म्हणताना ना 2-3 पुढाऱ्यांना त्यांनी विचारलं होतं, पण पुढाऱ्यांनी फक्त तोंडी यांना हे दिले. यांचे असा पुरावा नाही का कागदपत्रिका मी यांना बांधण्यासाठी परवानगी देतो. हिनं तोंडी फक्त दिलेलं नाही, मोठं बांधकाम चालू केलं तिथं. आणि जवळजवळ 40 ते 85 एकर भूखंड अख्खा तिने गिळून घेतलेला आहे. आता याच्यामध्ये जर बघायला तर शासन काय करतं, शासन गोरगरीब लोकांना जमिनी नाही, जो भूमिहीन लोक आहेत त्यांना 1 गुंठा 2 गुंठा, आता आपलं घरकुलसाठी त्यांना 1-2 गुंठ्याची गरज राहते लोकांना. तिथं जर अतिक्रमण केलं तर त्यांचे लगेच घरबिरं पाडले जातात. मग इथं 40-85 एकर जर अतिक्रमण केलं यांच्या मागं आका कोणी, हा आका शोधला पाहिजे ना. त्याच्यासाठी मी 3 एप्रिल रोजी आमरण उपोषण बसणार आहे. या सगळ्या गोष्टी आजपर्यंत प्रशासन झोपा काढीत होतं कुंभकार नावाने. झोपा काढत तुम्ही इकडे लक्ष द्या ना. 40-45 एकर तुम्ही क्षेत्र जर एका घशात घालता एका जणाच्या, ते जर क्षेत्र गोरगरिबांना वाटत तुम्ही 2-2 गुंठे 1 गुंठे, तीच आता मी मागणी घेणार आहे. 3 तारखेला आमरण उपोषण बसणार आहे. तुम्हाला काय वाटतं की हे सगळं होत असताना 15 वर्षापासून ही इमारत उभी आहे, आता नवीन इमारतीचं काम चालू आहे, बऱ्याच ठिकाणी तिथं काम चालू आहे त्या क्षेत्रावर, तर तुम्हाला असं वाटत नाही का बाबा ही स्थानिक प्रशासन आहे हे मुद्दामून डोळे घातलं तर यांचा काहीतरी आर्थिक गैरसमज असण्याची शक्यता असणारच आहे ना. मला काय म्हणायचं, एखादा पुढं गावात जरी घर बांधायचं ठरलं तरी ग्रामपंचायतीची न हरकत दाखला किंवा ग्रामपंचायत परवानगी घ्यावं लागते किंवा ग्रामपंचायत नोंद करावं लागते आमची मी एवढी जागा बांधलेली आहे, आम्हाला तुम्हाला घरपट्टी पाणीपट्टी किंवा नळ कनेक्शन तुम्ही द्या म्हणून. एवढी मोठी बिल्डिंग बांधली, 4-4 माळ्याच्या बिल्डिंग बांधल्या, याच्यामध्ये ग्रामपंचायत काही हस्तक्षेप आहे का, याच्यामध्ये ग्रामसेवक आहे का, तर सरपंच आहे का किंवा तलाठी किंवा सर्कल यांच्या हस्तक्षेप आहे का नाही, हे पण आता आपण चौकशी अंतिम निर्णय घेणारच आहे ना. चौकशी आपण करायला लावणार आहे. प्रांत साहेबांना चौकशी होणारच आहे त्याची. तुम्ही आता निवेदन दिलेलं आहे प्रांत साहेबांना, तहसीलदार साहेबांना, पालकमंत्री महोदयांना, मुख्यमंत्र्यांना आपण निवेदन द्यायला जाणार आहात. तर आपण आपला म्हणजे कारवाईची काय इच्छा काय, अपेक्षा काय? माझी इच्छा अशी राहील की हे जर पूर्ण 40-45 एकर यांनी भूखंड दाबलाय, घशात घातला, एकाच घशात घातला एकाच जणाच्या, तर हे खरोखर याच्यामध्ये यांनी काय केलं, जवळजवळ 5 ते 6 कोटी रुपये शासनाकडून निधी गोळा करून आणलेला आहे. निधी दिला कसा, यांना आला कसा तो, त्याची सुद्धा चौकशी केली पाहिजे. आता त्याच्यासाठी मी मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री, त्याच्यानंतर आपले महसूल मंत्री या सगळ्यांची मुंबईला जाऊन भेटी घेणार, यांना सगळ्यांना निवेदन देणार आहे आणि याची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मी मागणी करणार आहे.